परळीच्या यात्रेमध्ये फास्ट फूड्सची देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दुकानं जे आहेत ते लागले गेलेत आणि परळीकर देखील हैदराबादी फूड्सचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेत असल्याचं पाहायला मिळते. दादा नेमकं कोणकोणते आयटम दिले जातात या ठिकाणी बनले जातात? छोलापुरी, मंचुरियन, नूडल्स, पावभाजी, दहीपुरी, शेवपुरी, मसाला पावभाजी, वडा पावभाजी, समजे आयटम हैदराबाद. छोलापुरी स्पेशल हैदराबाद. हां, इथले म्हणजे आपल्या इकडले मराठवाड्याकडली हे सगळे फास्ट फूड्स आणि तुमची हैदराबादची काय नेमकं वेगळी चव असते? मेन डोसा हैदराबादचं म्हणून स्पेशल हैदराबादचा डोसा म्हणून छोलापुरी एक दो फेमस. मसाले अलग यूज करते क्या रेगुलर में ही रहते? नहीं नहीं, सब मसाला अलग अलग रहते हैं. वो हमारा हैदराबाद से मसाला रहता है पूरा, वो ला के यूज़ कर सकते. बाकी कस्टमर का रिस्पॉन्स कैसा आहे? बरा आहे, सुपर म्हणाला आहे कस्टमरचा. ते काय नाही, बरा टेस्ट आहे म्हणाला आहे. व्हेरी गुड. परळीकर खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नेमकं कशाची खरेदी करतात फूड्समध्ये? ते आमच्या इथे इराण आमचे स्पेशल तिकडे राहतो आम्ही. कोणत्या फूड्सची जास्त आवडीनं खातायत परळीकर? स्पेशल छोला भटुरा, स्पेशल डोसा लाईव्ह मागवलं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. परळीच्या महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये आपण गर्दी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही गर्दी आपल्याला यात्रेमध्ये पाहायला मिळते. तब्बल महाशिवरात्रीच्या दिवसापासून आत्तापर्यंत ही गर्दी मात्र थांबण्याचं या ठिकाणी नाव घेत नाही आहे. आणखीन इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो रेग्युलर फूड्स आणि ह्या फूड्सचा नेमकं काय वेगळा आनंद आहे, काय वेगळी चव आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही प्रॉपर परळीचेच का? काय ही हैदराबादी फूड्स या ठिकाणी दिले जात आहेत, मात्र आपल्या इकडली रेग्युलरची चव आणि ही चव काय वेगळं? आपली चव चांगली आहे ना. ही हैदराबाद फूड्स तेवढी नाही, आपली चव चांगली. आपली चव चांगली. खरं तर धन्यवाद. परळीकरांचे येत असलेल्या प्रतिक्रिया यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे नागरिक सहभागी झालेत आणि गर्दी जर पाहायला गेलं तर आत्ताच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती, मात्र आत्ता थोडीफार का होईना प्रमाणामध्ये ही गर्दी कमी झाली. लहान मुलं देखील या पूर्ण हैदराबादी फूडचा जे आहे ते आनंद घेत असल्याचं देखील पाहायला मिळते. मी इकडं लहान मुलांसोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. तू रेग्युलरमध्ये परळीमध्ये देखील फास्ट फूडचा वापर करीत असतील कधी, ही चव आणि ती चव काय वेगळी चव? ह्यामध्ये जास्त करून खाण्यामध्ये टेस्टी लागतो आणि ते वेगळेच पदार्थ असतात. मग चव कोणती चांगली? आपल्या परळीमध्ये तयार करतात ती चव चांगली का ही चव चांगली? परळीतली. ओके, धन्यवाद. तुम्हाला काय वेगळं काय म्हणजे चव परळीतली छान लागते चव, हे अलग लागायले. हे कोणतं ट्राय केलं दादा? तू काय ट्राय केलंस? एवढंच का? काय वेगळी चव आहे? समोसे, पावभाजी. समोसेची चव आपल्या इकडली चव आणि हैदराबादच्या म्हणजे समोसेची चव काय वेगळी? लय वेगळी. काय चव कोणतं चांगलं? परळीतले चांगले काय हे हैदराबादी चांगले? परळी. धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर परळीतले देखील म्हणजे फास्ट फूडचे दुकानं जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीची चव देतात, मात्र परळीकरांना इथली चव जी आहे ते या ठिकाणी आवडतानाच प्रतिक्रियाच्या दरम्यान समजण्यात येत आहे. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्या इकडचे दादा फूड्स आणि तिकडले फास्ट फूड्स काय नेमकी वेगळी चव आहे? काही विशेष फरक नाही, असं सारखंच आहे जवळपास. आपले परळीतले थोडे चांगले वाटतात काय हे हैदराबाद? नाही, परळीतले तर चांगले आहेतच. आता हे यात्रा आहे त्यामुळे थोडा फरक राहणारच यात्रेतला आणि परळीतला. तुला काय दादा कोणतं आवडले, कोणतं फूड्स आपल्या परळीतलं चांगलं वाटलं का हे हैदराबाद? तेवढं काय म्हणजे असं फरक नाही, म्हणजे सेमच आहे टेस्ट जरा, पण तरी म्हणायला गेलं तर परळीतलं जरा आहे चांगलं म्हणजे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहायला गेलं तर परळीकरांची येत असलेल्या प्रतिक्रिया महाशिवरात्रीच्या यात्रेमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर हे सगळे नागरिक जे आहेत ते यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. खवय्यांसोबत झालेली ही वेगळी चर्चा. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.